झुंजण्याला बळ द्या, मनगटात शक्ती द्या. परिवर्तनाच्या या झंझावाताला माय बाप हो, आता तुम्हीच आभाळ द्या. समाज आणि समाजातला प्रत्येक माणूस सुखी समृद्ध होणं हेच ज्यांचं अंतिम ध्येय होतं, अशी ही भूमी, तीच ही माती, शिरवळ. ज्या महापुरुषानं या महाराष्ट्राला ताटमानेनं जगायला शिकवलं, ज्या भूमीत अस्मिता काय असते शिकवलं, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, शिरवळ. काही माणसं सामान्य असतात, पण त्यांचं कर्तृत्व मात्र असामान्य असतं. आणि या नावाला साजेसं व्यक्तिमत्व म्हणजे उदयदादा. एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन ज्यांनी शेतीची व समाजाची नाळ जोडून राजकारणाच्या पटलावर स्वतःच्या व्यक्तिमत्वानं एक वेगळा ठसा उमटवला. स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी 2012 पासून शिरवळचे उपसरपंच म्हणून विकास कामांचा डोंगर उभा केला. गणेशावरती असणारी अफाट श्रद्धा, अंबिका मातेच्या आशीर्वादाने दादांच्या कार्याचा आलेख नेहमी असाच चढता राहिला. राजकारणातलं हे दादांचं पहिलं पदार्पण सर्वांनाच एक आशा निर्माण करणारं होतं. काही माणसं राजकारणात राजकारण करण्यासाठी येतात, पण दादांसारखी काही मोजकीच माणसं राजकारणाच्या पटलावर समाजकारणाचं मंदिर उभं करतात आणि समाजासाठी आदर्श ठरतात. दादांचं कार्य म्हणजे 20% राजकारण आणि 80% समाजकारण. हिऱ्याला पैलू पाडल्यावर जसा तो चमकतो, तसंच दादांनी केलेल्या कामांनीच त्यांना मोठं केलं. समाजात त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. समाजासाठी तन मन धनानं झटणाऱ्या या व्यक्तिमत्वाला कार्य सम्राट का म्हणतात, हे शिरवळमध्ये आल्यानंतर कळतं. जे जे बरोबर येतील त्या सर्वांना बरोबर घेऊन, सहकारी व विरोधी पक्षातील सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी शिरवळला आदर्श मॉडेल बनवलं. जनतेनेही त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. शिरवळ आणि पंचक्रोशीच्या विकासासाठी झटत असताना त्यांच्या डोळ्यात आकाशाला पेलवणार नाही इतकं मोठं स्वप्न आहे. पावला पावलात वादळ आहे, हिमालय इतकी उत्तुंग जिद्द आहे. नाव त्याचं उदयदादा कबुले आहे. शिरवळमध्ये केलेल्या विकास कामातील प्रशस्त कॉन्क्रिटीकरण केलेले रस्ते, गल्लीबोळातील रस्त्यांमुळे पावसाळ्यात होणारा चिखलातून चालण्याचा त्रास कमी झाला. अंडरग्राऊंड गटारी करून डासांपासून लोकांना मुक्तता दिली. उंचच उंच पथदिव्यांमुळे शिरवळ प्रकाशमान झाले. ही सर्व कामं सुरू असतानाच दादांना स्मशानभूमीची गैरसोय जाणवली. दादांनी खंडाळा तालुक्याचे उपसभापती रवींद्र पानसरे भाऊ यांच्या बरोबरीनं अतिशय भव्य स्मशानभूमी बनवली. जी स्मशानभूमी पाहिल्यावर खरंच वाटेल शेवटचा क्षण गोड व्हावा. दादांनी सामाजिक बांधिलकी जपत संत तुकाराम कबुले सभागृह निर्मितीसाठी खारीचा वाटा उचलला व गोरगरीब शेतकरी कष्टकरी कुटुंबातील विवाह व इतर कार्यक्रम दिमाखात पार पडू लागले. हे सर्व करीत असताना दादांनी दानशूरपणा दाखवून केदारेश्वर मंदिरासमोर गणेशाचे सुंदर मंदिर बांधून दिले. एखादी व्यक्ती घडत असते तेव्हा त्या व्यक्तीवर अनेक थोरा मोठ्यांच्या विचारांचा प्रभाव असतो. तसाच प्रभाव दादांच्या विचारांवरही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. याच विचारांनी दादांनी समाजातील गोरगरीब गरजूवंतांना नेहमीच मदत करीत आल्याने त्यांच्यात दानशूरपणा निर्माण झाला. श्रावणी लोहम या गावातील गरीब कुटुंबातील मुलगी आई वडिलांबरोबर शेंग तेलाच्या घाण्यावर गेली असता
नजर चुकीने तिची ओढणी घाण्यात अडकली आणि बघता बघता एक संकट या कुटुंबावर ओढवलं. त्या लहान मुलीला स्वतःचा हात गमवावा लागला. त्यावेळी दादांनी या कुटुंबाला आर्थिक मदत तर केलीच, त्याचबरोबर भावनिक आधारही दिला. तेजस संदीप परब, मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूरचा, वय वर्षे 10, पण शिरोळमध्ये आई वडिलांबरोबर असणारा एका आजारानं ग्रस्त होता. त्यालाही दादांनी मदत करून सामाजिक बांधिलकी जपली. समाजात सर्व कार्य करत असताना शिरवळ व पंचक्रोशीतील व्यापारासाठी व पै पाहुण्यांकडे येणारी मंडळी शिरवळात आली की शिरवळ बघून त्यांनाही वाटायचं आपल्या गावाचाही विकास व्हावा. आणि बऱ्याच जणांनी ही इच्छा दादांजवळ बोलून दाखवली. उदय दादा, तुम्हीच निवडणुकीला का उभे राहत नाही असा आग्रही धरला व त्यातूनच उदय दादांनी ही उमेदवारी केली. जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून जनतेच्या प्रेमाला आणि आग्रहाला साथ देत एक वादळ उभं राहत आहे. केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाकडून येणारा निधी वापरून शिरवळ सारखंच इतर गावे सुधारण्याचा निश्चय करून दादांनी निवडणुकीच्या रिंगणात पाऊल टाकलं. आणि असं हे समाजाभिमुख नेतृत्व या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या समोर येत आहे. सातारा जिल्ह्याची व शिरवळ गटाची ओळख निर्माण करून देण्यासाठी नव्या दमाचा, नव्या उमेदीचा कार्यकर्ता आपल्या समोर येतोय. त्यांना बळ देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची. नव्या विचारांचा समाज घडवण्यासाठी, शिरवळ आणि पंचक्रोशीला नवं स्वप्न देण्यासाठी दादांना प्रचंड बहुमतांनी निवडून देऊया. चला उठा, हीच वेळ आहे परिवर्तनाची. हीच वेळ आहे उदयदादांना साथ देण्याची. प्रत्येकालाच वाटेल आता उदयदादांच्या कामाचा गर्व. प्रत्येकालाच वाटेल आता उदयदादांच्या कामाचा गर्व. शिरवळ जिल्हा परिषद गटात येणार आता विकासाचं नवं पर्व.